पुढची महत्त्वाची बातमी बघूयात। राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात मनसे आक्रमक झाली आहे। पुण्यातील वनाज भागात राहणाऱ्या केदार सोमण यांना चोप देण्यात आलेला आहे। त्यामुळे राज ठाकरेंबद्दल त्याने आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर आता पुण्यात मनसे आक्रमक झालेली आहे। वनाज भागात केदार सोमण यांना चोप देण्यात आलेला आहे। पुण्यातील वनाज भागातीलही काही दृश्य समोर येत आहेत। त्यांनी राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याची अपडेट समोर आलेली आहे। तर पुण्यातील केदार सोमण यांनी राज ठाकरेंबद्दल काहीतरी आक्षेपार्ह पोस्ट केली आणि त्या संदर्भात आता त्यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाले। तरुणाने त्याच्याकडे एवढा गांडीव दम आहे ना, तर त्याने बाहेर यावं विचारण्यासाठी। तर मनसेकडून आक्रमकपणे केदार सोमण यांना चोप देण्यात आलेला आहे आणि आता त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणात मध्यस्थी होत असल्याची आपण पाहतोय। पुण्यातील वनाज भागात केदार सोमण राहतात आणि त्यांच्या विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे। राज ठाकरेंबद्दल त्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मनसे आक्रमक झाल्याचं समजतंय आणि मनसेकडून आता प्रत्युत्तर देण्यात आलंय। या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे। शिवानी, नेमकं काय घडलं, काय पोस्टमध्ये म्हटलंय आणि आता पोलिसांकडून मध्यस्थी देखील केली जातेय आपण पाहतोय। पुण्यातील वनाज भागात हा केदार सोमण राहतो। मनसेचे त्यांनी राज ठाकरे यांच्या अपशब्द लिहिलं होतं, तो फेसबुक पोस्ट वगैरे केलं असल्याची माहिती होती आणि त्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊन त्याच्या घरी जाऊन त्याला चोप देण्याचा प्रयत्न करत होते। मात्र यावेळी सगळे पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले। जर तुम्ही या पोलिसांनी सोमणवर कारवाई केली तर आम्ही याला चोप देणार नाही असं म्हणत मनसे आणि पोलीस मनसे आणि वनाज या परिसरात साधारण सगळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। एवढंच नाही तर कार्यकर्त्यांकडून मनसैनिक आणि सगळे जे काही पोलीस होते त्यांच्यात समजूत झाली आणि त्यानंतर आता कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये या सोमण याला आणण्यात आलं। बरं शिवानी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।